तर पुण्यामधील सिंहगड रोडवरील एकता नगर परिसरातील पूर ओसरलेला आहे। प्रशासनाकडून पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले। एकता नगरमध्ये पावसाने थैमान घातलेलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। मात्र आता पूर ओसरलेला आहे। वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला आदेश प्राप्त झालेला आहे। माननीय आमचे उपविभागीय अधिकारी संजयजी आसवले, आमचे तहसीलदार किरण सुरवसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हवेलीचे संपूर्ण तलाठी टीम आणि मंडल अधिकारी असे जवळजवळ 70 ते 80 लोकांचा टीम या ठिकाणी काम करणार आहे। ते मदत जे काही देणार आहे ते शासन ठरवणार आहे। फक्त आम्ही पंचनामे आणि रिपोर्ट आम्ही ते वरिष्ठांना सादर करणार। तर नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत। मात्र पूर हा ओसरला असल्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय। काल मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आणि यामध्ये पुण्यातील विविध भागांमध्ये मोठं नुकसान झालंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। नुकसान झालेल्या भागाची सुद्धा मोहोळ यांनी स्वतः पाहणी केली आहे। तर महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नव्हता असा दावा मोहोळ यांनी केलाय। हे सांगितलं की 40,000च्या वरती 40,000 क्युसेकच्या वरती पाणी 100% सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही। इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला, ज्या वेळेला 40-45,000 क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल। काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन, जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता, नागरिकांना अलर्ट का गेलं नाही, याची सुद्धा 100% चौकशी आणि कारवाई केली जाईल।